लहान मुलांच्या आवडीची आज मी रेसिपी बनवणार आहे. ती कोणती तर मुरमुरा शेवचिवडा बनवणार आहे. इकडे सर्वप्रथम मी मुरमुरे चाळून घेतले. लसूण आहे तो ओबड-धोबड ठेचून घ्यायचा आहे आपल्याला. नंतर सगळे आता तळून घ्यायचं. याच्यामध्ये शेंगदाणे आहेत. शेंगदाणे तळून घ्यायचे, ते मुरमुऱ्यामध्ये टाकायचे. कढीपत्ता छान कडक होईपर्यंत तळून घ्यायचा. तो मुरमुऱ्यामध्ये टाकायचा. परत मिरच्या तळून घ्यायच्या आणि लसूण आहे तर तो गोल्डन ब्राऊन होईपर्यंत चांगला आपल्याला तळून घ्यायचा आहे. लसूण लक्षात ठेवा कडक झाला पाहिजे, मऊ झाला नाही पाहिजे. नाहीतर आपला शेवचिवडा आहे मुरमुरा चिवडा तर तो सादळेल. आता इकडे आपण तेल घ्यायचं. तेलामध्ये जिरं मोहरी टाकायचं, मीठ टाकायचं, हळद टाकायची, लाल तिखट आणि धने पावडर हे टाकून छान असं मसाला भाजून घ्यायचा. नंतर तो मुरमुऱ्यामध्ये टाकायचा. हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर परत आपल्याला शेवटपर्यंत कडक राहण्यासाठी एका कढईमध्ये परत हे आपल्याला थोडंसं नॉर्मली गरम करून घ्यायचं आहे. आता शेवट याच्यामध्ये टाकायचा आहे ते म्हणजे शेवचिवडा. हा तुम्ही घरी पण बनवू शकता. हा लसूणी शेवचिवडा आहे, मी विकत आणलेला आहे. तर छान असं मिक्स करून घ्यायचं आणि कुरकुरीत असा शेवचिवडा किंवा मुरमुरा चिवडा झालेला आहे. कशी वाटली रेसिपी? बाय.